रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणं हे आपल्या जन्माचं ध्येय आहे असं आपल्याला वाटतं. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसं सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहुना अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचं भोगण्याचं सामर्थ्य कमी होतं. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपलं सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणं अवश्य असतं. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचं चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचं जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना चिंतन करण्यात एकच अडचण येते, ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणं. आपली अशी कल्पना असते की भगवंताचं चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही. तुकाराम बुवांसारख्या परमात्म चिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असं म्हणता येईल. खरं पाहिलं असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमानं भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो तेवढं सांभाळावं आणि जगाच्या नादी फारसं न लागता आपलं नाम चालू ठेवावं. शिवाय देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तकं रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावं आणि ते आपल्या आचरणात कसं येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.